आज आपण फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल प्लॅनिंग सारख्या गोष्टींबद्दल खूप बोलतो. आजच्या डिजिटल मीडियामधून आर्थिक साक्षरता, आर्थिक नियोजन या गोष्टींबद्दल आपल्याला खूप शिकायला मिळतं. जस्ट माहितीसाठी सांगतो, आजपासून साधारण 110 वर्षांपूर्वी लोकांना या शब्दांचा अर्थही माहिती नव्हता. तेव्हा एका मराठी माणसाने महाराष्ट्रातल्या लोकांना घरोघरी जाऊन आर्थिक नियोजनाबद्दल सांगितलं होतं. त्यांचं नाव होतं अण्णासाहेब चिरमुले. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये विमा आणि बँकिंगचा कोट्यावधींचा व्यवसाय होता. तो सगळा परदेशी कंपन्या चालवायच्या. आत्ता ऐकल्यावर आपल्याला हसू येईल, पण त्या काळी मराठी माणूस विमा करायला किंवा आर्थिक नियोजन करायला जुगार समजायचा. अण्णासाहेबांनी हीच मानसिकता ओळखली. त्यांनी वकिली सोडून लोकांना घरपोच जाऊन विम्याचं आणि बचतीचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. लोकांचा विश्वास जिंकत जिंकत त्यांनी 1913 साली त्यांचा स्वतःचा बूटस्ट्रॅप स्टार्टअप सुरू केला, ज्याचं नाव होतं वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स. अण्णासाहेब मराठी बिझनेस टायटन तर होतेच, पण मराठी माणसाला इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सची सवय लावणारे ते पहिले फायनान्शियल गुरु सुद्धा होते. ही रील आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.